गुढीपाडवा कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आली पटसंख्या वाढवा मोहीम। कळवण तालुक्यातील विरशेत येथील जिल्हा प्राथमिक शाळेत गुढीपाडव्यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे आणि शिक्षणाची महत्त्वाची जाणीव सर्वांना करून देणे होता। कार्यक्रमाच्या प्राथमिक टप्प्यात शाळेच्या मुख्याध्यापकांनी गुढीपाडव्या विशेष महत्त्वाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांच्या कष्टांची प्रशंसा केली व सणाची परंपरा कशी सुरू झाली याविषयी सांगितले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। गुढीपाडव्याच्या खास गाण्यांबरोबरच नृत्याने या सणाची रंगत वाढवली। तसेच शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि प्रत्येकाने आपल्या शिक्षणाबद्दल गंभीर असण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालकांना अंमलबजावणी योजनांबाबत माहिती देताना पटसंख्या वाढवण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली। सर्व पालकांनी एकमताने आपल्या पाल्यांना शाळेत आवर्जून पाठवण्याचे आश्वासन दिले। प्रशांत शेवाळे मुख्याध्यापक, सुरेश गायकवाड सर शिक्षक, कैलास भानसी ग्रामसेवक, मनीषा साहेबराव गावित सरपंच, शिवदास मनसाराम गवळी उपसरपंच, संजय बागुल सदस्य, रमेश कवर्मा उपसरपंच, दादाजी गवळी पो पाटील, साहेबराव गावित पालक, काशीनाथ गवळी पालक, रत्नाकर गवळी अध्यक्ष, प्रकाश चौधरी पालक, भारत गवळी पालक, कौतिक गवळी पालक, दीपक गवळी पालक, नामदेव गवळी पालक, वसंत गवळी पालक, काळू गवळी मा सरपंच, परशुराम गायकवाड मा सदस्य। या उपक्रमामुळे शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेत वर्धन करण्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेला देखील चालना मिळाली आहे। शाळेच्या या मोहिमेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल अधिक जागरूकता निर्माण केली आहे। पालकांनी पण निश्चय केला की आणि आज कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य आज या ठिकाणी जो शाळा प्रवेश महोत्सव जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जिल्हा परिषद शाळा विरशेत यांच्या वतीने शाळेचे जे मुख्याध्यापक शेवाळे सर, त्यांचे सहकारी गायकवाड सर यांच्या वतीने जो हा गुढीपाडवा शाळेचा पट वाढवा, शाळेचं पहिलं पाऊल की मुलांना शाळेची गोडी लागावी आणि या विरशेत शाळेची पट संख्या वाढवून ही शाळा नावारूपाला कशी येईल आणि मुलांना इथं शिक्षणाची गोडी कशी लागेल किंवा इथं जो कमी झालेला पट होता तो कसा वाढेल या संदर्भात जाणीव जागृती करून आणि पट वाढवून गुढीपाडवा पट वाढवा हा आमचा उपक्रम इथं आम्ही केलेला आहे। आतापर्यंत शाळेची सुधारणा काय काय झालेली आहे? आता 4 महिन्यामध्ये इथे अगोदर जे शिक्षक होते त्यांची बदली झालेली आहे आणि नवीनच आमचे मुख्याध्यापक शेवाळे सरांकडे 4 झालेले आहे आणि मी पण इथं नवीनच सहशिक्षक म्हणून त्यांना सहकारी लाभलेलो आहे। या 4 महिन्यामध्ये जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा या शाळेमध्ये फक्त 4च मुलं यायचे। मग आम्ही गावाचे पोलीस पाटील, या ग्रामपंचायतच्या सरपंच ताई, त्याच्यानंतर उपसरपंच आणि पूर्ण जी ग्रामपंचायतची। नमस्कार, मी ज्योती भानसी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत विरशेत। या ठिकाणी शाळेने जो उपक्रम राबविला गुढीपाडवा आणि पटवाडवा, अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। ज्यावेळी मी या गावात नवीनच मी पण या गावात यावर्षीच हजर झालेलो आहोत। जेव्हा मी शाळेंना अंगणवाडी शाळा असतील, अंगणवाडी असतील भेटी दिल्या, एवढी भयानक आणि प्रशांत दिगंबर शेवाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरशेत, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे नुकताच 4 महिन्यापूर्वी मुख्याध्यापक पदाचा चार्ज स्वीकारला। 4 महिन्यापूर्वी जेव्हा परिस्थिती होती ती नामनिराळी होती, या मागच्या गोष्टींचा उल्लेख करण्यापेक्षा 4 महिन्यानंतर आम्ही काय केलं हे आम्ही सांगू शकतो। समस्त गावकरी मंडळी
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, माझे सहकारी श्री गायकवाड सर, आम्ही सर्वांनी पहिल्यांदा